An exclusive collection of gold jewelry by PNG. महाराष्ट्रातील लोककलेंपैकी एक कलाप्रकार म्हणजे लावणी. त्यातल्या त्यात कोल्हापूरचा विचार केल्यास राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कलेला राजाश्रय दिला होता. राजर्षी शाहू महाराजांनी शाहिरी करणारे शाहीर, चित्र रेखाटणारे चित्रकार यांच्याप्रमाणेच महाराष्ट्रातील लोककला जोपासणाऱ्या लावणी कलावंतांनाही आदराचं स्थान दिलं होतं. महाराजांनी जसा जातीभेद केला नाही, तसाच त्यांनी कलेतही कधी भेद केला नाही. सर्वच कलांना त्यांनी आपल्या राज्यात आदराचं स्थान दिलं होतं. परंतु कालांतरानं हीच लावणी लोप पावत असल्याचं निदर्शनास येतं. आज लावणीला हीन दर्जाचं मानलं जात असल्यामुळं ही पारंपरिक लोककला नाहीशी होऊ लागली. परंतु याचा परिणाम लावणी कलावंतांवर होतोय. ज्यांचा उदरनिर्वाह या कलेवरच चालतो, अशा कलावंतांना मात्र उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागतो. याचीच कैफियत मांडली आहे लावणी कलावंत शांताबाई जाधव यांनी. तमाशा कलावंत आम्ही 7 महिने भटकंती करतो, 7 महिने कार्यक्रम करतो आणि आज जवळ जवळ तीसभर पोटाची खळगी भरतो. 110, कोणाकडे 120, कोणाकडे 105, कोणाकडे 100 माणूस, कोणाकडे 50 माणूस, कोणाकडे 70 माणूस, अशा पद्धतीने कलाकार आमच्याकडे आहेत. लेडीज आहेत, जेंट्स आहेत. प्रत्येक कलावंताच्या पाठीमागे एक कुटुंब आहे. असं आमचं इच्छाच बिराड खांद्यावर घेऊन आम्ही तीसभर पोटाची खळगी भरण्यासाठी ऑल महाराष्ट्रभर हिंडतो. तर माझी शासनाला एवढी विनंती आहे, आमचं जे पॅकेज जे रखडले, तर आता जवळजवळ कोरोना संकटापासून तमाशा कलावंताची दुर्दशा झालेली. तर सरकार मायबापाला एवढंच, जसं पहिलं सहकार्य केलं सरकार मायबापांनी, असंच आम्हाला परत सहकार्य करावा. परत आमची हालतची परिस्थिती आहे, काहींच्या पार्ट्या निघतील, काहींच्या नाही निघणार. तुम्ही जर सरकार मायबापांनी जर आम्हाला मदत केली तर आमच्या पार्ट्या अजूनही जोमात निघतील. तर सगळ्या सरकार मायबापाला एवढीच विनंती का प्रत्येक पार्टीची हालत आता बिकट आहे. आज आमचे लोक जात्यात, ही फाईल दे, ती फाईल दे, आम्ही फाईली देऊ राहिलो. त्यांनी शासनाच्या लोकांनी बी आम्हाला तिथून मदत करतात. त्यांनी आम्हाला लेटर पाठवले, त्यांनी सांगितलं की तुम्ही फाईली पोच करा. आम्ही फाईली तातडीने आमच्या कलावंतासाठी त्यांनी जर हे केलं तर बरं होईल. जसं आता हे लाडकी बहीण योजना जशी आली, तशी तमाशा कलावंत, तमाशात जी काम करणारी महिला आहे, ही तुमची बहीणच असं समजून मायबाप आमची कदर करावा. शांताबाई जाधव यांनी अनेक वर्ष लावणी लोककला गाजवली. अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झाले. महाराष्ट्र शासनाच्या अनेक महत्त्वपूर्ण योजना त्यांनी लावणीतून लोकांसमोर आणल्या. दारूबंदी, एड्स याबाबत त्यांनी लावणीतून जनजागृती केली आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कारही मिळालेत. परंतु काही वर्षापासून शासनाकडून लावणी कलावंतांसाठी मिळणाऱ्या अनुदानात खंड पडल्याचं त्यांनी सांगितलं. शासनाकडून मदत मिळाली तरच ही लोककला टिकून राहील, अन्यथा ती पूर्णतः नाहीशी होईल, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली आहे.